प्लीज जरा थोडंसं कोऑपरेट करा नितीन दादा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेशवाडी संघासाठी राजू अप्पा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय नुगले के. राजू अप्पांचा विचार केला मागच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक एलईडी ज्यांना मिळाली होती ते मात्र फलंदाजीसाठी जातात. आपल्या एक हाती खेळीने संघाला अगदी अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले होते असे मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाज पाहतोय. राजू नुगले तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समवेत आहेत अक्षय हे नुगले एके. चला विशालला पण द्यायचं मॅन ऑफ द मॅच दिला. थँक्यू डीजे थँक्यू. चला मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटल रंगणार आहे. एका बाजूला या क्रिकेट असोसिएशन मधील दादा संघ लव्ह स्टार स्पोर्ट येवती शेवाळवाडी, तर दुसऱ्या बाजूला तेवढाच तोडीचा मागच्या टुर्नामेंट मध्ये याच दोन संघांमध्ये पहिली लढत झाली होती. त्यावेळी मात्र श्री गणेश 11 संघानं लव्ह स्टार स्पोर्टला पराजित केलं होतं आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. तीच मॅच पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. मैदानी तेच, संघ पण तेच, फलंदाज पण तेच, गोलंदाज पण तोच. यावेळी कोणाची बाजी होणार, कोण मारणार विजयाचा चौकार, कोण मारणार विजयाचा षटकार. मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटल लव्ह स्टार स्पोर्ट येवती शेवाळवाडी, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 गणेशवाडी जे आहेत मागच्या टुर्नामेंटचे रनरअप उपविजेते. गोलंदाजीमध्ये मला वाटते परिवर्तन होईल. मागच्या सामन्यामध्ये बदल होता. संतोष शेवाळे यांनी पहिले षटक टाकलं होतं. राजू हिनुकले यांनी तब्बल 22 धावा कुठल्या होत्या. आता मात्र परिवर्तन होतंय. अधिक शेवाळे गोलंदाजीसाठी येतील जे तेज तर्रार गोलंदाज आहेत. स्ट्राइक एंड केला जातोय. गणेशवाडीकडून देखील एक वेगळी खेळी खेळण्याचा प्रयत्न होतोय. अक्षय नुकलेकडे स्ट्राइक सोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक वेगळी स्ट्रॅटर्जी दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एक बिग बॅटल, एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाकडे. आमच्या समवेत आहे हॅलो क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर आपण मिड विकेटला पाहतोय दीपक शेवाळे, तर लॉंग ऑनला आपण पाहतोय आकाश शेवाळे. गोलंदाजीसाठी अधिक शेवाळे, तेज तर्रार. पहिला चेंडू अक्षय नुगले यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली आहे. विशाल बापू चेंडू खाली. धक्का क्रमांक 1. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे लस्सी मिला के हे 4 संघ आज या ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे ग्रुप ऑफ डेथ आहे हा संघ. या ग्रुपमधून 3 संघांना एक्झिट मिळणार आहे. कोणता संघ वरचढ ठरणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती गणेशवाडी संघाने, क्वालिफाय झाले होते. आज मात्र तेच बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती एके बाद होतोय. अक्षय नुगले माघारी परततोय. अधिक शेवाळे यांची दर्जेदार गोलंदाजी. ज्याप्रमाणे वय वाढते त्याप्रमाणे अप्पांची गोलंदाजी मारते तेवढीच बहारदार होते दिवसेंदिवस. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच हाताळला, चेंडूला गती दिली आणि कोणतंच उत्तर नव्हतं अक्षय यांच्याकडे. पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल बापू यांच्या हातामध्ये झेल देऊन परत आहेत. चेंडू क्रमांक 2. यावेळी शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याला भिरकावून दिले, परंतु चेंडू जातोय डीच्या क्षेत्रामध्ये. धावांचा श्री गणेश होतोय. धावांचा अकाउंट ओपन होताना आपण पाहतो या ठिकाणी श्री गणेश 11 गणेशवाडी संघासाठी. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल, विकास. फलंदाजीसाठी विकास, गोलंदाजीसाठी अधिक. पॉवर प्लेचं षटक हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं महत्वपूर्ण षटक घेऊन वाक जबरदस्त चेंडू गतीवरती स्वार होऊन, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना आपण पाहतोय अधिक शेवाळे यांना दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. राजू अप्पा नॉन स्ट्रायकर एंडवरती थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी निर्माण केली या ठिकाणी या मॅच मध्ये. विकासासाठी पुन्हा एकदा चेंडू, अजून एक बाउन्सरचा मारा या ठिकाणी होतोय. चेंडू जाईल अजून एका डीच्या क्षेत्रामध्ये.
चला चेंडू सोपवा. हा नवीन आहे क्या? 2 बॉल टाकले होते मगाशी फक्त यांनी. धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 2. विकास फलंदाजीसाठी दमदार षटक या ठिकाणी हाताळताना आपण पाहतोय अधिक अप्पा यांना. दर्जेदार गोलंदाजी. यावेळी दिशेवरचं नियंत्रण हरवलं जातं. या ठिकाणी राजू अप्पांचा कॉल होतोय. रनआउट साठी संधी होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. अवांतर स्वरूपात 2 धावा जोडल्या जातील. एक वाईड प्लस एक बाईज अशा पद्धतीने 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावा अजून टोटल मध्ये ऍड होतील. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकामधील शिल्लक असतील. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. राजू अप्पा पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती. मागच्या टुर्नामेंटचे मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज कशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडून होतो हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. यावेळी संधी निर्माण झालाय. मोठा हादरा असेल. हा जर झेल पकडला तर मोठा हादरा असेल आणि जयदीप शेवाळे यांच्या हातामध्ये झेल देऊन परत आहेत राजू अप्पा. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. श्री गणेश 11 मात्र जातोय आता बॅकफुटवर. हा जर झेल पकडला तर मोठा हादरा असेल आणि जयदीप शेवाळे यांच्या हातामध्ये झेल देऊन परत आहेत राजू अप्पा. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. श्री गणेश 11 शेवटचा चेंडू या षटकामधील फलंदाजीसाठी एक अनुभवी खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू ज्यानं गेली कित्येक वर्ष श्री गणेश 11 गणेशवाडी संघाचं क्रिकेट गाजवलेलं आहे. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवींद्र हेनुकले गाड घेताना आपलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून एक जुना जाणता खेळाडू, एका बाजूला अनुभवांचं बॅटल असेल अधिक शेवाळे, विपक्ष रवी हेनुकले. हे 2 जवळ मला वाटतं क्लासमेट आहेत. त्यांच्यामध्ये हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच बद्दल चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळेल 1. एका षटका अखेर श्री गणेश 11 2 गडी बाद 5 धावा. चला काही करायचे आहे. गोलंदाजीसाठी क्रमांक 2 वरती विशाल बापू, ज्यांनी देखील अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे संपूर्ण सीझन मध्ये. ज्यांनी हंगाम गाजवलेला आहे. सर्वाधिक मिडल षटक कोणी टाकले असतील तर ते गोलंदाज आहेत विशाल शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत विकास यांच्या. धक्का क्रमांक 3 विकास बॅक टू द डगआउट, बॅक टू द पॅव्हेलियन. विशाल शेवाळे बोलायचं पहिल्या चेंडूवरती अगदी जबरदस्त कामगिरी. वय वर्ष जर बघितलं निश्चितच 40च्या आसपास वय वर्ष असून देखील तरुण गोलंदाजांना लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी. सर्वाधिक निर्धाव षटका या संपूर्ण सीझन मध्ये हाताळण्याचा विक्रम आहे. विशाल टेकेर गोलंदाज म्हणून देखील या संपूर्ण सीझन मध्ये त्यांनी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकासच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि दाखवून दिलं जात आहे मी या सीझन मध्ये का चांगली गोलंदाजी करतोय. विशाल बापू, रमेश शिनुगले पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. नितीन दादा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. संघाचा विचार केला अधिक शेवाळे असतील, नितीन शेवाळे असतील, विशाल शेवाळे असतील. 3 खेळाडू आहेत. अगदी 40च्या आसपास वय वर्ष आहे परंतु दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी करतायत.
वाईल्ड +1 आपण मागच्या चेंडूवरती पाहिला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना आपण पाहतोय. यावेळी संधी दीपक शेवाळे चेंडू खाली. खराब खराब एक्झिक्युशन दीपक यांचं. मला वाटतं थोडंसं लक्ष नव्हतं त्यांचं. कॅज्युअल क्रिकेट होते त्यांच्या माध्यमातून दीपक शेवाळे यांच्याकडून. बॉल आलाच त्यावेळेस दुसरीकडे कुठेतरी पाहत होते. बॉल आला त्यावेळी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाहत होता, त्यामुळे त्याचा फटका बसतो. या ठिकाणी 2 धावा दिल्या जात आहेत. 1 शॉट. ओके. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 9. रवी यांच्याकडून अपेक्षा असतील मोठे फटके येणं गरजेचं असेल. अगदी पूर्णपणे धावांना ब्रेक लावलेला आहे. मोठा फटका एकही आलेला नाही. यावेळी पुन्हा एकदा चेंडू चांगला हाताळलेला आहे. या ठिकाणी अधिक शेवाळे यांचा चांगला प्रयत्न. अगदी फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो अधिक शेवाळे यांना. अजून एक धाव अर्जित केली जाईल, परंतु खासियत काय आहे तर गोलंदाजांनी एकही चौकार वा षटकार खर्च केलेला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल लवस्टार संघासाठी 10 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. दुहेरी अंकामध्ये जाऊन धावसंख्या पोहोचली जाते. पूर्णपणे दबावामध्ये या ठिकाणी आपण टाकताना पाहतो. या ठिकाणी गणेशवाडी संघाला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. यॉर्करचा दर्जेदार मारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी. गोलंदाजांकडून आपण कामगिरी पाहतोय. 2-2 विकेट देखील या गोलंदाज रवी. यावेळी मात्र चेंडू हातभर वळवला जातोय. कोणतेही उत्तर नाही रवी यांच्याकडे. पूर्णपणे बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय गणेशवाडी संघाला अजून एखादा चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेला नाहीये. फक्त धावा आहेत 12. अधिक शेवाळने 5 धावा खर्च केल्या. विशाल बापू यांनी 5 धावा खर्च केल्या. आता मात्र संतोष. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. आउटसाइड एज आणि चेंडू जाते सरळ विकेट कीपर जयदीप शेवाळे यांच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 5. रवी नुकले बॅक टू द पॅव्हिलियन. शेवाळे चेंडू पर्यंत पोहोचतात. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होताना दिसतोय. 14 धावा धाव फलकावरती. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक झालेला आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 17 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. 15 ऑन दी बोर्ड. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. निखिल पोहोचणार का चेंडू पर्यंत. चेंडू जाऊन नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा अजून अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. आणि या इनिंगचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं आपण, एकही चौकार एकही षटकार मारता आलेला नाहीये गणेशवाडी संघासाठी. येस, पंचांचा इशारा देऊ.
चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी अधिक शेवाळे जातात चेंडूपर्यंत. झेल सुटला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपण पाहतोय आणि 2 धावा घेण्यात यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना. 3 षटकं संपलेले आहेत. ट्वेंटी ऑन दी बोर्ड. येस, 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जैसे कि आप में से कई लोग वैसे पहले घ्या. 18 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल लवस्टार स्पोर्ट्सचे 2 फलंदाज. तर ते आव्हान डिफेंड करण्यासाठी जाईल मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश 11 गणेशवाडी हा संघ. चला फलंदाज जावा मैदानाच्या आतमध्ये. त्याला बॉल द्या. बॉल दिलेला आहे बॅट्समन कडे सर. बॅट्समन कडे बॉल आहेत. चला यानंतर अजून एक तुल्यबळ बॅटल मैदानाच्या आतमध्ये होईल. गोटेवाडी विपक्ष येळगाव. हा ग्रुप जर पाहिला गोटेवाडी गणेशवाडी येळगाव आणि शेवाळवाडी अगदी शेजारील गावांमध्ये बॅटल होतंय आणि यातून एकच संघ क्वालिफाय होणार आहे नेक्स्ट राऊंड साठी. त्यामुळे एक मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पहिले मॅच गणेशवाडी विपक्ष शेवाळवाडी. 18 चेंडू 21 धावांचं आव्हान असेल. टॉस साठी यायचंय गोटेवाडी संघ येळगाव संघ. चला चला घाई करा राजू अप्पा विनंती असेल. एक आगळी वेगळी फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न होतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय पहिल्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या. जयदीप शेवाळे एक आक्रमक फलंदाज आहेत. अगदी आपल्या गावाचं नाव रोशन करताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे. वांगी प्रीमियर लीग जे अगदी खटाव मान खटाव कडेगाव वाळवा कराड या संपूर्ण तालुक्यामध्ये जिकडे खेळाडू खेळलेत. वा, आणि ज्या प्रकारची फिल्डिंग त्या प्रकारची गोलंदाजी राजू अप्पा यांच्याकडून होताना पाहिले. या संपूर्ण 5 तालुक्यांमध्ये तिकडे खेळाडू खेळत होते. आपल्या शेवाळवाडी सारख्या एका दुर्गम भागातून हा खेळाडू देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळला आणि चांगलं प्रदर्शन देखील त्रिने सुमित वॉरियर्स कराड या संघासाठी केलं. चांगला फलंदाज, अनुभवी फलंदाज जयदीप शेवाळे, तितकाच अनुभवी ताकदीचा गोलंदाज राजू हिनुगले. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल निर्धाव. येळगावने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. येस,
या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक वर्जित केली जाईल. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वेळीच ओळखला आणि दिशा बदलली. अप्पांनी दर्जेदार गोल चेंडू हाताळला. 2 चेंडू 1 धावा. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतो जयदीप शेवाळे यांच्यावरती. कशा प्रकारे उत्तर मिळणार येणाऱ्या कालावधीमध्ये ठरेल. पुन्हा एकदा यावेळी चेंडू राहतोय खाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. जयदीप शेवाळे इंटू द प्रेशर. प्रेशर 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 टाकण्याचा मोठा प्रयत्न. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे त्या प्रकारची गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि अवघी 1 धाव खर्च केले आहे. त्यामुळे समीकरण आहे 15 चेंडू आणि 20 धावा. जयदीप यांचा ट्रॅकिंग सेट आहे परंतु चेंडू जाऊन आदळतो यष्ट्यांवरती आणि नशिबाची साथ मिळते. या ठिकाणी संतोषला आपण पाहिलं अगदी जागेवर हल्ला देखील नव्हता. चेंडू अवघी 1 धाव खर्च केलेला आहे. आता मात्र प्रेशर असेल लव स्टार वरती कारण या 2 चेंडू वरती जर एखादा मोठा फटका आला नाही तर मात्र लव स्टार प्रेशर मध्ये जाऊ शकतो. 4 चेंडू 1 धाव 14 धावा. चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये राजू हिनुगले यांच्याकडून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना जयदीप शेवाळे सारख्या तुल्यबळ मातब्बर फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. जगडून ठेवलेला आहे. धावांना ब्रेक लावलेला आहे. धावांवरती लगाम ठेवलेला आहे अक्षरशः. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि राजू हिनुगले दाखवून देतात मी मागच्या टुर्नामेंटचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट का होतो. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दर्जेदार कामगिरी. 5 चेंडू अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. समीकरण आहे 13 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू जर निर्धावाला प्रेशर असेल लव स्टार वरती. ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला पूर्ण प्रेशर जाईल पुन्हा एकदा श्री गणेश 11 गणेशवाडी या संघावरती. सन्माननीय महेश शेवाळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकामधील यावेळी संधी निर्माण झाली आहेत. कोण घेणार हा झेल. अरे बापरे. यावेळी मात्र काय घडतंय. झेल सुटला जातोय जयदीप शेवाळे यांच्याकडून. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या प्रकारची गोलंदाजी. क्या बात आहे. हे षटक जर आवडलं असेल तर राजू अप्पा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जयदीप शेवाळे सारख्या मातब्बर फलंदाजाला बांधून ठेवलं जगडून ठेवलं आणि धावा खर्च केल्या अवघ्या 2. समीकरण आहे 12 चेंडू आणि 19 धावा अवघ्या. विचार जर केला पहिल्यांदा तर 18 चेंडू आणि 21 धावांचं माफक आव्हान होतं. असं वाटलं लव स्टार संघ दादा संघ आहे या संपूर्ण असोसिएशन मधील हे आव्हान लिहिया पार पडेल परंतु राजू अप्पांची दर्जेदार गोलंदाजी. नंबर 1 ची गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. जयदीप शेवाळे 6 बॉल खेळला. धावा खर्च केल्या 2 आणि त्यातील मला वाटते 2 धावा मला वाटतं डी मध्ये गेल्या लेग बायच्या स्वरूपात गेल्या. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर हे मिडन षटक हाताळलं होतं राजू अप्पा यांनी. जयदीपला अक्षरशः उभा केलं परंतु आता मात्र फलंदाजीसाठी डावखुरा हाताचा गोलंदाज ज्याने या संपूर्ण सीझन मध्ये 2 मालिकावीरचे किताब देखील घेतलेले आहेत. तब्बल 3 मालिकावीरचे किताब घेतलेले आहेत. संतोष शेवाळे स्ट्राईक एंडवरती. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विनोद हिनुगले. विनोद टू संतोष. पहिला चेंडू खराब चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पंच इशारा करतील वाईड चेंडू असेल. पहिला चेंडू येतोय वाईड चेंडू. तीन धावा धावफलकावरती. समीकरण असेल 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्लोवर वन. यावेळी चांगला फटका या ठिकाणी स्वीपचा फटका. विजय त्या ठिकाणी आहेत. 1 धाव घेण्यात यश मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल देखील ठरले जात आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळल्या जातील. धावसंख्येत झपाट्याने बदल होईल. 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते धावसंख्या. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय गणेशवाडी संघाकडून परंतु संतोष मध्ये क्षमता आहे. दर्जेदार फलंदाज आहे. कित्येक मॅचेस आपल्या संघासाठी एक हाती जिंकून दिलेला फलंदाज आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उमेश आहे.
उमेशच्या हातामध्ये झेल. धक्का क्रमांक 1 संतोष शेवाळे बॅक टू द पॅव्हिलियन आणि या सामन्यामध्ये येते रंगत सामन्यामध्ये येतो ट्विस्ट. येणारे 10 चेंडू गरज असेल 16 धावांची. ज्या उमेशने मागच्या टुर्नामेंट मध्ये तब्बल 10 झेल घेतले होते तोच उमेश तिकडे गेला क्षेत्ररक्षणासाठी आणि संतोष शेवाळेचा मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक बसतोय पहिला. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे सामन्यामध्ये हवी होताना आपण पाहतोय गणेशवाडी संघाला 18 चेंडू 21 धावांचं समीकरण असताना असं वाटलं लवस्टार संघ अवघ्या 2 षटकामध्ये सामना जिंकून जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये एका लढवयाप्रमाणे खेळताना आपण पाहतोय गणेशवाडी संघ. कौतुक असेल राजू अप्पांचं, कौतुक असेल विनोदचं. 4 चेंडू धावा खर्च केले अवघ्या 3 एक अवांतर स्वरूपात. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आकाश शेवाळेसाठी पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. 5वा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे मात्र जाऊन पोहोचतोय लवस्टार या संघावरती. 7 आणि 16 धावांचं समीकरण. मित्रांनो सामन्याच्या सुरुवातीला 18 चेंडू 21 धावांचं समीकरण होतं. कुणी अपेक्षा केली नसेल अशा प्रकारचा सामना होईल, परंतु राजू अप्पा दर्जेदार क्षेत्ररक्षण हाताळलं, गोलंदाजी केली. विनोद त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना अप्रतिम गोलंदाजी. फ्लोअर फुल टॉस यावेळी भिरकावून दिला उमेश शेवाळे. त्या ठिकाणी जातात जयदीपचा नकारात्मक कॉल येतोय आणि ही धाव कुठेतरी महागात पडणार का येणाऱ्या कालावधीमध्ये ते देखील पाहणं गरजेचं असेल. समीकरण आहे 6 चेंडू 16 धावा. मित्रांनो विनोदची गोलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या वाजू या दोन्ही गोलंदाजांसाठी. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय बामणवाडी गावचे सुपुत्र, बामणवाडी संघाचे कर्णधार आमचे परममित्र विवेक देसाई, अबू शेठ आणि आमचे बंधुमित्र सुनील भाऊ काटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल मंचावरती यायचं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. जयदीप शेवाळे आपला क्लास दाखवावा लागेल, आपला दर्जा दाखवावा लागेल. मोठमोठ्या स्पर्धा खेळ या ठिकाणी आज आपलं या संघाला गरज असताना एक चांगल्या खेळाची अपेक्षा संघ करतोय, तुमची वाट बघतोय. विजयाच्या प्रती घेऊन जाणार का? तर गणेशवाडी संघ 18 चेंडू 21 धावा असताना या संपूर्ण मोसमामधील दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय गणेशवाडी संघाला. राजू अप्पा पॉवर प्लेचं षटक हाताळताना अवघ्या 2 धावा. त्यानंतर मात्र विनोद हेनुकलेची दर्जेदार गोलंदाजी. अवघ्या 3 धावा खर्च करून संतोष शेवाळे देखील माघारी धाडलं होतं. उमेश मोहिते स्वतः कर्णधार. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू जयदीप शेवाळे यांच्यासाठी. कशा प्रकारे सामना फेस करेल या ठिकाणी काय घडतंय? यस चेंडू थांबवला जातो डीच्या स्वरूपात. मला वाटतं कॉल येतोय पंचांचा. येस वाईड +1. सहा चेंडू समीकरण आहे. 14 धावा. पहिला चेंडू हाताळला वाईडच्या स्वरूपात गेला आणि त्यानंतर मात्र डिक्लेअर मध्ये देखील चेंडू गेला. त्यामुळे समीकरण आहे 6 चेंडू 14 धावा. मित्रांनो एकदा टाळ्या वाजू या सामन्यासाठी. पुढचा चेंडू या जयदीपच्या बॅट मधून रडार मध्ये आला. चेंडूला फेकून दिला.
एक मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, येतोय मॅक्झिमम षटकार. रिलीज केलं जात आहे. चला बॉल चेक करा, नाही तर दुसरा बॉल सोपवा. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे, अजूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. जयदीप अगदी शेवटच्या चेंडूवरती जिकडे सिंगल धाव अर्जित केली जाऊ शकत होती, परंतु आपल्या कॉन्फिडन्सने स्ट्राईक वरती राहणं पसंत केलं. आणि मी का स्ट्राईक वरती राहिलो याचं उत्तर देताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती येतो एक मोठा फटका आणि चेंडूला भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. समीकरण आहे 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. इथे जर एखादी विकेट तर सामन्यामध्ये अजून रंगत येऊ शकते, परंतु जयदीप अगदी शांत डोक्याने आपल्या संघाला विजयाच्या समीप, आपल्या संघासाठी विजयाची दारं उघडताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उमेश टू जयदीप, फुल टॉस. यावेळी संधी विनोदी डोकलेचा प्रयत्न पलटवते खराब क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी होताना आपण पाहतोय विनोदचा हा चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं डीजे. समीकरण आहे 4 चेंडू 4 धावा. इथे थोडीशी गफलत झाली विनोद यांच्याकडून. चेंडू गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. समीकरण आहे 4 चेंडू 4 धावा. अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे. कोण विजयी होणार, कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये, गणेशवाडी की शेवाळवाडी. पुढचा चेंडू या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. अवांतर स्वरूपात 2 धावा. वाईड प्लेस डिक्लेअर झोन मध्ये 1. आता मात्र सामना पूर्णपणे शेवाळवाडी संघाच्या बाजूने झुकला जातोय. खराब या ठिकाणी थोडंसं क्रिकेट होते. 6-16 या ठिकाणी पूर्णपणे सामना गणेशवाडीच्या बाजूने होता, परंतु समीकरण काय आहे 4 चेंडू 2 धावा. आणि आज आपण क्रिकेटची गंमत पाहतोय. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता असताना 6-16चं समीकरण होतं. 6-16चं समीकरण असताना आता मात्र समीकरण येऊन ठेपले 4 चेंडू आणि 2 धावा. जे क्रिकेट हा खेळ का आवडला जातो, का लोक पाहतात, हे त्याचं कारण आहे. पुढच्या चेंडूवरती संधी निर्माण झाल्या. खरा फटका या ठिकाणी जयदीपच्या बॅट मधून.